चला चला मराठवाडेकर, आपली रेसिपी घेऊन आलेली आहे. मटकीची डाळ भाजून जर तुम्ही अशी खलबत्त्यात कुटली तर आपल्या आवडीची रेसिपी तयार होते बरं का. कोणती आहे ती चला वेळ न घालवता पटकन बघू. अर्धी वाटी घेतली मटकीची डाळ, चांगली खमंग भाजून घेतली. मंद आचेवर खलबत्त्यात घालून अशी ओबडधोबड कुटून घेतली बरं का. जाडसरच ठेवायची आपल्याला. कढईत तेल गरम करून घेतल्या, मस्त जिरे मोहरीची फोडणी करून घेतली. नंतर त्यामध्ये आपण कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा चांगला परतून घेतला की त्याच्यामध्ये घालायचे आलं लसूण पेस्ट. लसणाचा कच्चेपणा मोडोस्तोवर ते परतायचं आहे. नंतर त्याच्यामध्ये घालायचं एक टमाटं, ते बी गावरान बरं का. आणि चवीनुसार मीठ घालायचं. म्हणजे टमाटे घातलं मीठ घातलं की लगेच टमाटं परतलं जातं. नंतर त्याच्यात 1 चमचा एसूर घातला, थोडीशी हळद घातली. नंतर घातलं गरम पाणी. पाण्याला उकळी आली की ते जाडसर वाटलेली डाळ घालून घ्यायची आणि घालायचं शेंगदाण्याचं कूट आणि मंद आचेवर शिजवून घ्यायचं आहे. आपल्या मराठवाड्यातला फेमस हा मटकीच्या डाळीचा डाळकांदा तयार होतो. करून बघा. आवडलं तर लाईक करा आणि जाता जाता सबस्क्राईब करा.